नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे वाटा. समीर भाऊजींचा काल कॉल आल्यापासून निर्मला अस्वस्थच होती. त्या टेन्शनमध्येच सकाळी वासरू सोडायचं राहून गेलं. गोठ्यात पावसाने झालेली चिकचिक खराट्यानं आज साफ करायची राहून गेली. म्हणजे लक्षात आल्यावर केली ही कामं, पण त्यात उरक होता. म्हणजे काल समीरचा फोन आला तेव्हा तिचा नवरा अर्थात समीरचा मोठा भाऊ संपतनेच घेतला. समीर आणि त्याची बायको आज यायचं म्हणतायत. हे कळल्यावर संपत खूपच खुश झाला होता. 9 वर्ष झाली. मुंबईला गेला तो गेलाच. तिकडेच लग्न केलं रजिस्टर. बायको ब्राह्मण आहे, सुधा. म्हणजे 2 वेळा आले होते दोघे. लग्न झाल्यावर काही दिवसांनी 2 तासासाठी. 1 तास जेवण आणि उरलेला 1 तास समीर तिला शेती आणि जुनं घर दाखवत फिरला होता. निर्मलाच्या पाया पडली नाही म्हणायला. पण निर्मलाने हातात दिलेले 100 रुपये घेऊन त्यात स्वतःचे 500 रुपये टाकत निर्मलाच्याच मुलाच्या हातात दिले होते तिने. तिथेही निर्मलाचा खटका पडला. 1.5 शहाणी बायको केली समीर भाऊजींनी. वर्षभर टिकली तरी खूप झालं. शहाणी खुर्चीत बसली हातात ताट घेऊन जेवायला. इथे आम्ही आयुष्यभर माती उपसायची आणि हे मोटारीतून फिरणार, मजा मारणार, पैसे उडवणार. आई गेली तेव्हा दुसऱ्यांदा आले होते दोघेही. ती दुसऱ्या दिवशी निघून गेली, तो तिसऱ्या दिवशी निघून गेला. यावरूनही निर्मला संपतजवळ कटकट करत असे. पुढे तसा फारसा संपर्क राहिलाच नव्हता. पण काल अचानक समीरचा फोन आला. दादा, येतोय तिकडे 2-4 दिवस. सहज. शेतीही पाहणं होईल, भेटणं होईल, एवढंच तो बोलला. संपतने आनंदाने निर्मलाला सांगितलं. तिने विचारलंही, काय सहज येत आहेत ना? तो म्हणाला, सहजच तर काय. त्यांचंही घर आहे हे. हवं तेव्हा येऊ बिचारा. बघ, एवढा मोठा झाला तो. मुंबईत राहतो तरी शेतीची ओढ काही सुटत नाही. आणि सुधाही अशी तशी राहिली नाही आता. चल निर्मला, त्या बाजूच्या खोलीतलं सामान नीट लावून साफ करू. निर्मलाला फार उत्साह वाटेना, पण तरीही ती कामाला लागली. खोली साफ करताना एकदा म्हणाली संपतला ती, समीर भाऊजी शेतीतला त्यांचा हिस्सा मागायला येत आहेत. माझं मन मला सांगतंय, चल काय पण डोकं चालतं तुझं. आणि मागितलंच तर काय चुकलं. आपले 5 ठेवून त्याचे 5 देऊन टाकू त्याला. त्या सुधीनं फितवलं असेल, पण सांगून ठेवते, या 7 एकरातले खालचे 2 तुकडे आणि तिकडची मुरमाड जमीन 3 एकर तीच द्या त्यांना आयत्या पिठावर. निर्मले, येडेपणा करू नको. आज तागायत त्यांनी काहीच मागितलं नाही माझ्याकडं. धाकटा भाऊ हा पोरासारखा असतो. नाव कमावतोय तो आणि सुधा. त्याने जे मागितलं ते देऊन टाकायचंय मला. द्या द्या. मी पण त्या दोघांना नीट जिरू द्यायची नाही. घाम गाळलाय नवऱ्याने माझ्या, तेव्हा जमीन तयार झालीये. आता तिकडे बुडाखाली अंधार पडला असेल म्हणून इकडे आवरावर करून येतायत. मरणाला तुम्ही, तोरणाला तुम्ही. नातं गोतं आपण सांभाळायचं. सुतकत भादरायला आपली डोकी रस्त्यावर पडलेली. रात पहाट एक करून संसार उभा केलाय तुमचा. राब राबलीये. देताना माझा विचार करा. निर्मला रडायला लागल्यावर संपत काहीच बोलला नाही. बाहेर येऊन बांधावर उभा राहिला. मागे आपल्या वडिलांच्या मळ्यात बांधलेल्या स्वतःच्या भव्य कौलारू घराकडे त्याने नजर टाकली. वडिलांनी लावलेली नारळाची 7 झाडं खूप उंच होऊन आभाळात डोलत होती. झाडाच्या बुंध्यांशी असलेला जुना परिचय कायम होता. पण शेंडा खूप वर निघून गेल्याने वर पाहिल्यावर 7ही झाडं संपतला अनोळखी वाटायची. प्रशस्त अंगणात हातात खराटा आणि पाटी घेऊन फणकाऱ्यात साफसफाई करत येऱ्याझारा घालणाऱ्या आपल्या बायकोकडे संपत बघत होता. पहाटेच्या पावसानंतरही आभाळ भरलेलंच असल्यानं घरावरची कौलं काळसर दिसत होती. जमिनीतून उडून कौलापर्यंत पोहोचलेल्या पंख फुटलेल्या नव्या कीटकांना चोचीत पकडताना साळुंक्यांनी उच्छाद मांडला होता. गोठ्याच्या बाजूच्या शेडमध्ये जुनी हिरो होंडा मोडकळीस येऊन पडली होती. आता जागल्याच तो ती चालवू शकतो.
वडिलांनी नवी घेतली तेव्हा समीरनंच आपल्याला शिकवली चालवायला. गावात क्रिकेटवरून होणाऱ्या त्यांच्या मारामाऱ्या सोडवायला आपल्याला जावं लागे. पहिला आला होता तो 10वीत. तेव्हा जबरा भाषण ठोकलं होतं ग्रामपंचायतीच्या ओट्यावर त्यानं. समीर आणि सुधा आले. एवढ्या लांबून हाच ड्रायव्हिंग करत आला. गाडीतून बॅगा काढल्या. समीरला चष्मा लागला होता. सुधा छान बारीक, चवळी. दोघंही तोंड भरून हसले. पटकन संपत आणि निर्मलाच्या पायाशी झुकले. निर्मलानं नाराजी बेमालूम लपवत सुधाला जवळ घेतलं. सुधाचे डोळे भरून आले. संपतनं समीरला पाठीवर थोपटलं. खूप पटकन संपले ते 3 दिवस. रोज रात्र रात्र गप्पा. सुधाचा गळाही गोड. केवढी गाणी गायली तिने. तरीही 3 दिवस आता विषय निघेल तेव्हा विषय निघेल या धास्तीत निर्मलाने घालवले. कॉलेजला जाणारा तिचा मुलगा आणि मुलगी सुधा काकूमध्ये खूपच रमले होते. त्यांना तिनं घड्याळं, पुस्तकं आणली होती. निर्मलाला साडीही आणलेली. इरकल की काय ते निर्मलाने नीट पाहिलीही नव्हती. उद्या पहाटे उठून समीर आणि सुधा निघणार. आज रात्री नक्कीच विषय निघणार. नाही काढला तर तुम्ही काढा. सोक्षमोक्ष लावून टाकू असं निर्मलानं संपतला बजावलं होतं. रात्री 11ला गप्पा संपल्यावर निर्मलानं खुणावल्यावर संपतनंच चाचरत समीरला विचारलं, ते शेतीचं काय म्हणत होतास? त्यावर मग सुधाच म्हणाली, भाऊजी आम्हाला एकच मुलगा. तोही विदेशात जातोय शिकायला. 3 फ्लॅट होते. एक आत्ताच विकला. पैशांसाठी नाही. आमच्या परिस्थितीमुळे आमचा मुलगा सहज शिकला, विदेशात चालला. समीरनं फ्लॅटच्या पैशातून 10-10 लाख तुमच्या या दोन्ही मुलांसाठी द्यायचं ठरवलंय आणि वर 5 लाख शेतीचं कर्ज फेडायला. समीर म्हणाला की तुम्ही नाहीच म्हणाल, पण शेतात तुम्ही कष्ट करून पिकवलेलं उद्या तुम्ही मला वानोळा म्हणून पिशवीत भरून द्यालच ना हक्कानं. मग आमच्याकडून हाही वानोळा समजा. समीर तुम्हा दोघांना खूप मिस करतो. आई वडिलांच्या जागी बघतो. आणि हो, परतफेड कशी करायची तेही सांगते. म्हातारपणी आम्हा दोघांना इथंच यायचंय, शांत जगायला. ही एवढी खोली आणि तुम्ही दोघं, बस एवढंच हवंय. सुधा खूप वेळ बोलत राहिली. सकाळी समीर सुधा निघाले तेव्हा निर्मलाचे रात्रभर रडून सुजलेले डोळे पाहून सुधाने निर्मलाला मोठी असतानाही जवळ घेऊन मायेनं थोपटलं आणि निर्मलाचा पुन्हा बांध फुटला. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.